गेले 4-5 दिवसापासून जो बैलाचा मुद्दा चालला होता, सचिन चव्हाण, विनोद चव्हाण यांच्या बैलाचा मुद्दा, महाराज साहेबांनी सगळ्या बैलगाडी मालकांचं, संघटनेचं, सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. त्या अनुषंगाने महाराज साहेबांनी सांगितले तुर्तास उद्याचं मैदान त्यांनी थांबावं. 1 महिना त्यांनी बैल पळवू नये. 1 महिन्यात संघटनेचे सगळे वरिष्ठ आणि सगळे तालुका कमिटी बसून त्या बैलाचा योग्य तो निर्णय घेणार आहेत आणि ते आज महाराज साहेबांच्या समोर इथं आज जाहीर झालेलं आहे. आणि ऐका, सर्व बैलगाडी मालकांना सांगायचं, मी पण बैलगाडी मालक आहे, शेतकरी, तुम्ही पण सगळे शेतकरी आहात. आम्ही सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटल्यानंतर जेव्हा आमची दाद घेतली ना, तेव्हा महाराज साहेबांकडे आम्ही आलो होतो. आम्ही अजिबात संघटना वेटीस धरलेली नाही किंवा बैलगाडी मालक चालक धरलेले नाही, कारण की संघटना आवासीवाल्यांमुळं बाकीच्या पदाधिकाऱ्यांवर चालू झालेले. आमचा कुणालाही विरोध नाहीये. दुसरी गोष्ट सांगतो, जसं आज तुम्ही जेव्हा कळलं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना किंवा शेतकरी वर्गांना की आज आम्ही विरोधात गेलो, आम्ही काहीतरी संघटनेला चॅलेंज करतो, एवढे जमलात, तसं तिथून पुढे संघटनेच्या मिटिंगला आपल्याला बोलावलं पाहिजे, आपण जमलं पाहिजे. संघटना जो निर्णय घेणार असेल, सर्व शेतकरी असतील, चालक मालक असतील, बैल सोडणारे असतील, समालोचक असतील, यांना घेऊन निर्णय संघटनेने घेतला पाहिजे. एकही निर्णय स्वतः घेऊ नये अशी माझी पण इच्छा आहे. कुठलाही संघटना आजपर्यंत तुम्हाला विचारात न घेता निर्णय घेते का? संघटना तुमची आहे का? तिथल्या उत्तर महाराष्ट्रात थांबवायचा निर्णय तुम्ही सांगितलाय का? निकाल पारदर्शक असतात का? उदयनराजे भोसलेंचा छत्रपती उदयनराजे भोसलेंचा छत्रपती उदयनराजेंचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. दोन मिनिट. एक लक्षात घ्या, शेवटी तुमच्या सगळ्यांची जी भावना आहे की आपला बैल पळायला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, हा खेळ जिवंत ठेवायचं आहे का नाही ठेवायचं हा मूलभूत मुद्दा आहे. आणि जर वादावादी अशा प्रकारे जर होत चालली तर काय भांडणं होणार आणि नंतर काय होणार, त्यातनं काही निष्पन्न होणार नाही. हा निर्णय तुम्ही सगळ्यांनी सामोपचाराने सगळं घेतला पाहिजे. तुम्ही इथं आलात म्हणजे त्या तुम्हाला कधी म्हणजे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहेच, पण शेवटी मला त्यातलं काय फारसं मला समजत नाही म्हणजे बैलगाडी शर्यतीच्या संदर्भात तुम्हाला जेवढं त्याच्यातली माहिती आहे तेवढी मला माहिती नाही आहे. पण मात्र एक आहे की हा खेळ हा टिकला पाहिजे का नाही एवढं मला सांगा. मग आता वादावादी झाली तर काय होणार? ह्यानी एकाने हे बोलायचं, त्यांनी ते बोलायचं, ह्यानी ते बोलायचं, आणि मग टिकणार कसं मला सांगा. आणि खेळीमेळीचे वातावरण सगळ्यांनी आपलं एकामेकाला समजून घेतलं पाहिजे आणि समजून घेऊन ह्या सगळ्या गोष्टी, कारण की शेवटी ह्याच्यातनं प्रत्येकाचं ज्या भावना आहेत, ह्यांची असेल, तुमची असेल, ह्यांची असेल, त्यांची असेल, सगळ्यांची भावना एकच आहे की हा खेळ हा टिकला पाहिजे. आणि त्यामुळं तर त्यात वाद घालण्यापेक्षा तुम्ही बसा, तुम्ही आता जो निर्णय घेतला आहे त्या सगळ्यांनी तुम्ही जे मला त्यातली माहिती असती तर मी बोललो असतो, पण मला ह्या खेळातली काय फारशी माहिती नाही आहे. पण कुठली मग हॉर्स रेसिंग असेल म्हणा किंवा बैलगाडीच्या शर्यतींचं असेल, या संपूर्ण ह्याच्यात जेवढी तुम्हाला जेवढं ज्ञान आहे, दादांना असेल, मग आबांना असेल, तर त्यामुळे तुम्ही बसून तुम्ही सामोपचाराने घ्या ना. नाहीतर काय होणार, ह्या वादावादी त्यांना खरं सांगतो प्रामाणिकपणे ह्या खेळाचं वाटोळं होऊन जाईल एवढं सांगतो. आणि ते होऊ नये
एवढंच या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मनापासून सगळ्यांनाच हात जोडून विनंती करतो. महाराज साहेब, एक विनंती आहे सर्व बैलगाडी मालकांच्या वतीनं. सातारा तालुक्यात जी मैदानं होतात त्यात 50,000 रुपये डिपॉझिट भरलं जातं. इतर कुठंही महाराष्ट्रात ते डिपॉझिट बैलगाडी शर्यत झाल्यानंतर परत मिळतं. आता आमचा मित्र आहे सचिन, त्यांनी परवा दिवशी बैलगाडी शर्यती आयोजित केली होती, पण कोरेगाव तालुक्यात मिळतं. फक्त सातारा तालुक्यातल्या बैलगाडी आयोजकांचं डिपॉझिट परत मिळत नाही. त्या बाबतीत तुम्ही थोडंसं प्रशासनाला, प्रांत ऑफिसला सांगावं, हीच सगळ्यांच्या वतीनं नम्रतेची विनंती. आजच लगेच कलेक्टर साहेबांना बोलतील महाराज साहेब आणि त्याच्यावर पण निर्णय घ्यायला लावा. त्यामुळे तुम्ही एक करा ना, एक करा. तुमचं जे डिपॉझिट असेल ना ते माझ्याकडे ठेवा. आणि असं समजा ती FD आहे, मी ती FD मी बँकेत ठेवतो, त्याच्यावरती माझ्या गाड्यात डिझेल हसत खेळत राहायचं. काय कुठं वादावादी घालायची त्याचं काय. बघायला गेलं ते एक आयुष्य, एक आयुष्य. कधी श्वास बंद होईल आपल्याला माहीत, आपण कोण सांगू शकत नाही. आणि त्यामुळं हसत खेळत जेवढं तुम्ही राहाल, हा खेळ पारंपरिक खेळ हा टिकला पाहिजे. आणि टिकवण्याची जबाबदारी एकट्या ह्यांची दादांची किंवा ह्यांची नाही, आव्हांची नाही, तुमच्या सगळ्यांची संयुक्त ती जबाबदारी आहे असं समजून. आता ह्याच्यावरती आता जास्त चर्चा नको, एकामेकाला समजून घ्या. कारण की प्रत्येकाने छोटी त्यात गुंतवणूक केली आहे. प्रत्येकाला वाटतं हे व्हावं, चांगलं सगळ्यांचं व्हावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. उदयराजे भोसलेंचा